नमस्कार. नमस्कार. आपलं नाव कसं? बाबासो विश्वास भुतल. हां. राहणार अंतुर्ली, तालुका बुदरगड, जिल्हा कोल्हापूर, पोस्ट तांबाळे. बरं. आता तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये उभा आहे ते टोटल किती क्षेत्र आहे? हे आमचं 2.5 एकरचं शेत आहे. 2.5 एकर क्षेत्र आहे. या 2.5 एकर क्षेत्रासाठी तुम्ही जे ऊस पीक दिसतंय त्याला खताचं नियोजन यावर्षी कसं कसं केलं आहे? खताचं नियोजन आम्ही सेंद्रिय अग्रो टॉप वापरलं आहे. बरं. किती एकरी पडल्या त्याला बॅगा? एकरी 10 पडल्यात. कधी लावण करते वेळी लावण करते वेळी एकरी 10 आणि त्या जुळल्या रासायनिक खत काय पडलंय? रासायनिक पोटॅश तेवढ्या 1 2 3 पडल्यात बॅगा. बरं बाकी काही आम्ही वापरायला नाही. बरं बरं बरं. तर या खतांच्या वापरामुळं तुम्हाला आता जे तुम्ही हातामध्ये तुमच्या शेंगा जाळी दिसते भुईमुगात आंतरपीक घेतलेलं आहे तर त्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो? 40 45 ते 50 शेंग आहे एका जाळीला. एका झाडीला. बरं बरं. मग ऊसामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतोय? त्यामुळे रुंद पात, हां कोंब चांगला. हां. बरं बरं बरं. म्हणजे ऊसामध्ये देखील तुम्हाला चांगला तुम्ही आता खत किती वर्ष झालं वापरताय? हे 5 ते 6 वर्ष झालं वापरतोय. 5-6 वर्षे तुम्ही आता हे सेंद्रिय खत वापरताय. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? हा प्लॉट आणून दाखवू शकतो आम्ही. बरं. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे हे तुमचं पीक बघून इतर शेतकरी बघून. प्रवृत्त होतील त्यासाठी तुमचे प्रयत्न चालू आहेत. चाललंय. ठीक आहे. ओके. मग तुम्ही ह्या ॲग्रोटॉप सेंद्रिय खताच्या वापराबद्दल पूर्ण समाधानी आहात का? समाधान आहे. मनापासून समाधान आहे. ठीक आहे. ओके. धन्यवाद.